सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडेंनी विरोधकांवर गंभीर आरोप केले। त्यामुळे मुंडेंना संपवण्याचा डाव कोण आखतंय, बीडचं राजकारण का तापलंय, पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून। बीडमध्ये राजकारण तापलं। राजकारण नाही, मला संपवण्याचा डाव। धनंजय मुंडेंची विरोधकांवर टीका। परळी नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारात धनंजय मुंडेंनी खळबळजनक दावा केलाय। विरोधक आता केवळ माझं राजकारणच नाही तर मलाच संपवण्याच्या मागे लागलेत असं विधान करत मुंडेंनी थेट विरोधकांवर निशाणा साधलाय। पिछले 1 साल जिस तरीके से मुझे, मेरे इस परली शहर को, इस परली के मिट्टी को, इस मिट्टी में रहने वाले हर आम इंसान को जिन जिन लोगों ने बदनाम किया, उन सबको इकट्ठा जवाब देने का चुनाव ये नगर परिषद का चुनाव है। दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वर्ष पूर्ण झाल्यानं अनेक नेत्यांनी मस्ताजोगमध्ये सभा घेतली। यावेळी डाव टाकण्याचं काम फक्त धनंजय मुंडे करतात असं म्हणत जरांगेंनी मुंडेंवर हल्लाबोल केलाय, तर काही जण कायद्यापासून पळवाटा शोधतायत असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मुंडेंवर प्रहार केलाय। सरळ नाव घ्यायचं, डाव टाकतोय फक्त दाऱ्या। कोणतेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही। देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावळला तर युद्ध थांबलं जायचं। म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा। ही पैदासच नेमकी कोणाची, राक्षसाची सुद्धा नसावी, ही वेगळीच कोणाची तरी असावी। एखाद्याचं घर जर उजाडलं, एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं, तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि कच्चे नाहीयेत, फक्त आम्ही संयमाने घेतोय, त्याचा गैरफायदा तू घेऊ नको। ही जी बाजू आहे, ही बाजू कायद्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करते। कधी माफीनामा मागितला जातोय, दुसऱ्याची जामीन मागितली जाते आणि कुठेतरी आम्हाला वाव मिळतोय का। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस आणि मनोज जरांगेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केले होते। त्यानंतर वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। अशातच परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत आधी मुंडेंनी कराडची आठवण काढली आणि आता थेट विरोधकांना टोला लगावलाय। त्यामुळे मुंडेंना संपवण्याचा डाव कोण आखतंय, परळी नगर परिषदेमध्ये ऍक्टिव्ह झालेले मुंडे विरोधकांना चितपट करण्यासाठी कोणती रणनीती आखतायत ते पाहणं महत्त्वाचं आहे। योगेश काशीद, साम टीव्ही न्यूज, बीड।